अरे महादू. सर आत येऊ? या पाठक गायकवाड बाई या. हो या. सर रानात आल्यात. या बसा बसा बसा. खुद्द राणा दादा आले ना. सुस्वागतम सुस्वागतम. अरे वा, छोट्या पाहुण्याला पण घेऊन आलात वाटतं. पाहुणा नाही त्यो, आता आमच्या घरचंच आहे. अच्छा, काय कशी काय वाटली आमची शाळा? तुम्ही कोण? मी? अरे मी महाजन, या शाळेचा हेड सर. 17 वर्ष. सर राजवीरचं ऍडमिशन करायचंय शाळेत. याच माऊ तुम्हाला लाडू म्हण. अरे शाळेत नाही, शाळेत फक्त राजवीर म्हणायचं. सर राजवीरचं ऍडमिशन करायचंय बालवर्गात. अवश्य. अहो खुद्द राणा दादा आलेत म्हटल्यावर प्रश्नच नाही, लगेच ऍडमिशन करूया. अरे माधव, ऍडमिशनचा फॉर्म घे. आणतो लगेच. काय गोड आहे. ठीक आहे सर. अरे राणादांसाठी चहा सांग. नाही मी चहा घेत नाही. अरे मग दूध सांग. लगेच आणतो. विसरलोच मी. हा, नाव काय याचं? राजवीर भीमा माने. राजवीर भीमा माने. वय? 4 वर्ष. 4 वर्ष. पत्ता? आमचंच टाका की, आमच्याकडेच राहतोय. हो ठीक आहे. केअर ऑफ रणविजय प्रतापराव गायकवाड. ठीक आहे, चला ऍडमिशन झालेली आहे. आता इथं आई वडिलांची सही. त्याचे आई वडील कुठे आहेत? आम्हालाच पालक समजा. होय, आम्हालाच समजा. ठीक आहे, आता राणा दादा म्हणतायत म्हटल्यावर प्रश्नच नाही. चला, नाहीतरी इथं पालकांची सही म्हणून म्हटलंय, करा सही यावर पालक म्हणून. करा. चला लाडू साहेब, तुमचं ऍडमिशन झालेलं आहे. पण एक प्रॉब्लेम आहे, म्हणजे आज बालवर्ग काही भरणार नाहीत, पण उद्यापासून मात्र नक्की यायचं. हा, न चुकता. काय? येणार. म्हणजे आज सुट्टी काय? हो, आज सुट्टी. झालात ना खुश? हा सूरज, वय काय? बरं आलो लगेच. हा ठेवतो. ते सूरजची मक्कीवाली माणसं आलीत, मग ती मला जावं लागेल अर्जंटमध्ये. बरं ठीक आहे, तुम्ही निघा, लाडूचं बघते मी. चालते, चला येतो. हो बरं सर, येतो काय? हो चल या. चल लाडू. सर हा. मी राजवीरला घरी सोडून येऊ का लगेच? आता लगेच? म्हणजे काय, तुम्ही वर्गात नसला तर मुलं किती दंगा करतात तुम्हाला माहित आहे ना. तुम्ही एक काम करा, याला माझ्याकडे ठेवा, मी सांभाळतो याला. हा, आणि तुम्ही वर्गावर जा. तुमच्या सोबत? अहो तुम्हाला कशाला त्रास? अहो त्रास कसला त्यात? शेवटी मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं तुम्हीच म्हणताय ना. मग ही फुलं सांभाळण्यात कसला आलाय त्रास? हा, जा तुम्ही. राजवीर जरा वेळ थांबशील इथे? हो. अहो मी आणि महादू आहोत. राजवीर, आपण मस्त मजा करू. हा, थांब तू. बर सर, काही वाटलं तर मला सांगा. अहो काहीही काळजी करू नका, अशी अनेक मुलं मी सांभाळलेली आहेत. हो, मी हेड सर आहे. 17 वर्ष. हा, या तुम्ही. लाडू येते आम्ही थोड्या वेळात. इथेच बस, दंगा करू नकोस. काय? सर,
तुम्ही चष्मा कुठल्या जत्रातनं घेतला? या साहेब या. हे बघा, ही जिथवर नजर जाते की नाही, ही सगळी आपली जमीन आहे बघा. एकटा राणा हँडल करते सगळं. या बस, बसा. आणि यो बरकत. नमस्कार. नमस्कार. राणा तर एवढाच हुशार आहे मळ्याच्या बाबतीत. नाही नाही, अहो राणा एवढं कुठं, मी आपलं राणा सांगतो तेवढंच करतोय बघा. नाही म्हणजे एकाला दोन असले की नाही तर कसली काळजी करायची गरज नाही हो साहेब. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही 10 सांगितलं की नाही, राणाद आणि बरकत तुम्हाला हीच देणार, माझी गॅरंटी आहे. आम्हाला क्वांटिटी पाहिजेच, पण क्वालिटी पण तितकीच महत्वाची. क्वालिटीचं बी सेमच आहे की मग. तुम्ही 10ची क्वालिटी मागितली की नाही, राणाद आणि बरकत तुम्हाला हीचची क्वालिटी देणार. गुड, मग नो प्रॉब्लेम. राणादा ये, बस 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 बस. ते मग केव्हा साहेब. नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार. अहो खूप कौतुक ऐकलंय तुमच्या शेतीबद्दल. नाईस. होय, एवढं काय नाही, काय आपण आपलं काम करत राहायचं. सुरेश साहेब बोलले असतील तुम्हाला. होय, बोलला मला मका लावायचं म्हणून. बरोबर. तर ही कॉर्नफ्लेक्स बनवणारी कंपनी आहे, शेअर मार्केटला लिस्टेड आहे. आमचा मेन प्लॅन दिल्लीला आहे, पण ट्रान्सपोर्टेशनचा खर्च फार होतो, म्हणून महाराष्ट्र रिजनसाठी आम्ही इथंच एक प्लॅन टाकायचा ठरवलाय. त्यामुळे साऊथही कव्हर होईल. तर पॉइंट हा आहे की आम्ही सांगतोय तेवढा मका द्यायला जमणार आहे का तुम्हाला? जमल, पण ते काय, मला अर्जंट मध्ये गरज होती. जी बघा, कधी मका लावणार, कधी उगवणार. डोंट वरी, सुरेश साहेबांनी मला कल्पना दिली आहे. आम्ही तुम्हाला ऍडव्हान्स देऊ. मग काय अडचणच नाही. मग लवकरात लवकर करून टाकू ऍग्रीमेंट. काय सुरेश साहेब? करूया की. ओके, मग येऊ मी. चला मी तुम्हाला सोडून येतो. असू द्या हो सुरेश साहेब, आपल्यात कसली फॉर्मॅलिटी. हा, जाईन मी. हे बरं का. वा सुरेश, डायरेक्ट साहेब झालास की तू. राणादा, राणादा, अरे हे सगळं तुझ्यामुळे झालंय बघ. अरे तू वय म्हणला म्हणून सगळं व्हायला लागले. अरे माझ्यामुळे कुठं, तू बी मेहनत घेतलीस की. राणादा, आपली ही आयडिया सक्सेस झाली की नाही, बाकी शेतकरी कसं उड्या मारत येतात माझ्याकडे. आपल्याला मागं वळून बघायची गरजच नाही आता. चालते, करून टाकू. होय, समजा आपल्या हातातलंच आहे. ते ना बघ, लाडू कुठं आहे? लाडू, अरे शाळेमध्ये ज्या मामला असणार बघ, लई दांडगा उत्सव होता शाळेत जायला. आता बसला असेल तोंड पाडून. थांब थोडा वेळ, पण हे इथं ठेवूया. आणि आता आपण भारत देश कुठं आहे तो बघूया. हा, भारत भारत भारत. हा बघ, हा इथं भारत. हा, आणि हा इथं महाराष्ट्र, जिथं आपण राहतो. आपलं कोल्हापूर कुठं आहे? कोल्हापूर, कोल्हापूर हे बघ, हे बघ, हे बघ. साधारण हे इथं येतंय कोल्हापूर. हा, आणि आपलं गाव? गाव गाव ते यात दिसत नाही रे, लहान आहे ना. त्याच्यासाठी ना मोठा नकाशा आणला पाहिजे, मग दिसेल आपलं गाव. हा, हा. आणि इथं कोण राहतं? तिथं तिथं हा, इथं चिनी लोक राहतात. हा, इथं कोण राहतं? इथं इथं जर्मन लोक राहतात. हा, तिथं कोण राहतं? इथं आफ्रिकी लोक राहतात. इथं कोण राहतं? इथं इथं नायजेरियन लोक राहतात. किती लांब? किती लांब?
तोच का रागानं शेडू मारल्या वागानं. हा? महादेव हा सर. काय सर? किती लांब राहतात? मी अरे 4 ते 5 किलोमीटर लांब होतो मी. ते बी जावं लागतं, एसटीने जातो मी असा. हा हे बघ तू आणि महादू काका खेळा. हा मी जरा जाऊन येतो, मला काम आहे. हा? अरे गेली 17 वर्ष या शाळेत शिपाई आहे मी. महादू आणि इथं कोण राहतं? इथं अरे आपण ते महाजन सरांना विचारूया का? चल जाऊया. चला 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 चल आता चला. काय कटकड आहे. माधू काकाला कायच येत नाही. चला तुम्हाला नाही तर उचलून देऊ काय? हा? नको नको चल बाबा. अरे राजवीर, शाळा चालू आहे ना, मग घंटी नाही वाजवायची. हा दे. हे बघ, शांतपणे बसायचं असतं शाळेमध्ये माझ्यासारखं. हा? नाही मला शिकवा. अरे आता आणखी काय शिकवू तुला. शा हे बघ, तुला जे काय शिकायचंय ना ते उद्या. हा उद्या आल्यानंतर शिक. आत्ता अरे ठीक आहे, चल चल. हा? हा. अरे उतर उतर. ये. ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर असते त्या चौकोनाला समलंब चौकोन असे म्हणतात. पाठक गायकवाडबाई, अहो याला घ्या तुमच्या वर्गामध्ये बसून. फार त्रास देतो या. माझ्याच्याने नाही सांभाळवणार याला. राजवीर, नाही मी मला शिकवा म्हणलं. अरे काय शिकवा म्हणाल, घंटा वाजवत होता. फार त्रास देतो बाबा. बरं ठीक आहे, मी बघते. सॉरी. राजवीर, चला बसा इथे. लाडू. शाळेमध्ये राजवीर म्हणायचा त्याला. हा राजवीर, मग तू माझ्यापाशी बस. नाही माझ्या जवळ बस. हे नाही माझ्या जवळ बसणार ते. अरे माझ्या जवळ बसणार आहे. बस. शांत बसा जरा. राजवीर, दोघांच्या मध्ये बस जा. चला आता मी पुढची आकृती काढते. मग खेळायला कधी जायचं? अरे मधली सुट्टी झाल्यावर जायचं आपण. कधी येते? आणि थोडाच वेळात आहे, मग आपण लई खेळायचं काय? हा लपंडाव खेळायचं आपण. नाही पकडा पकडी खेळायचं. पकडा पकडी खेळायचं. राजवीर, काय झालंय? राजवीर, शाळेत बोलायचं नाही. हा आम्ही खेळायला जाऊ. नाही, आधी अभ्यास. नाही खेळायला. आधी अभ्यास म्हणाले ना मी. शिक्षा करीन ना मी तुला. तू छडी मारणार नाही ना म्हणली. माऊ माऊ नाही, बाई म्हणायचं. नाही मी माऊच म्हणणार. अरे ये, उठ तू, उठ. मुलांच्यात असलास ना की शांत बसणार नाहीस तू. ताई उठ तू. जा तिकडे जाऊन बस. चला आता मी काय सांगते त्याच्याकडे लक्ष द्या. तुला लाडू का म्हणतात रे सगळेजण? मला लाडू बनायचं नाही. तो लाडू सारखा दिसते म्हणून त्याला लाडू म्हणतात. काय चाललंय? माऊ माऊ म्हणायचं नाही, बाई म्हणायचं. मी राहणार आलं नाव सांगणार तुझं. सांग बाबा, पण आता जरा शांत बस. हा आणि तुम्ही उगाच त्याला त्रास देऊ नका. मी काय शिकवते त्याकडे लक्ष द्या. चला हे बघा, हा पतंग ज्याचा कर्ण दुसऱ्या कर्णाला जन्मदुभाजक.
अरे काय लाडू, कशी वाटली शाळा? मावने मला पोरींच्यात बसवलं. काय सांगतोय? हा, विचार त्यांना. मला माव बी म्हणून देत नाही, मला राजवीर म्हणतात. असे वय लाडू, अरे म्हणून तुला सांगत होतो शाळा नको शाळा नको, पण तू तुड्या मारतोय शाळा शाळा म्हणून. तू मावला काव. नाही नाही, मी नाही. हा, आपण आबासनी सांगूया का व्हायला काय? हा, चालते. हे बघ, या साली शाळा नको, आपण पुढच्या साली शाळेत जाऊ. हा चल. हा. चला. ओय, 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 चला चला, गेला. चल रे. चल, चल, चल. बसा. आज खूप दंगा केलाय बर का लाडूनी. होय काय? मग लाडू, हे बघ आबा, तुला काय सांगायचं ते समजा. काय लाडू महाराज, कशी काय वाटली शाळा? आबा, मला शाळेत नाही जायचं. का असं का? माव मला कावली शाळेत, आणि मला माव बी म्हणून देत नाही. अरे पण शाळेत घरच्यासारखं बोलायचं नसतं. मावनं मला पोरीत बसायची शिक्षा बी केली. अरे पण आगाऊपणा केला की शिक्षा होणारच. मग आपण परत ती चूक करत नाही. पण मी शाळेत गेल्यावर कुस्ती कशी शिकणार? शाळेचा लई ताप असतो. शाळेत गेल्यानंतर कुस्ती करता येत नाही असं कोणी सांगितलं तुला? अरे कितीतरी आंतरराष्ट्रीय मोठे मोठे पैलवान शाळा शिकल्यात. अरे असं काही नसतं लाडू. पण राहणारा शाळा शिकला नाही, म्हणून मोठा पैलवान म्हणलाय म्हणतोय. वे, मी केव्हा म्हणलं रे तुला? अहो अहो, मी काय म्हणलो नाही, ते गावातल्या माणसांचं ऐकून बोलतोय. लहान मुलं खरं बोलतात, खोटं नाही. अहो खरंच मी याला काय सांगितलं नाही, ती गावातली माणसं म्हणत होती. मग तू का नाही अडवलंस माणसांना? आणि तू लाडूला समजून सांगायला पाहिजे होतंस. हो आबा, माझंही हेच म्हणणं आहे. ना तू चूक केलीस. मग आता राधादाला बी शिक्षा देणार. रानादाला शिक्षा ही होणारच. ना आता तुला शिक्षा करणार आम्ही. चल अंगठे धर. बाप, चूक केली म्हणजे शिक्षा ही करायलाच पाहिजे. अंगठे धर. हाताचे नाही, पायाचे. नमस्कार राणादा. चला आपण बाहेर जाऊन बोलून येऊ. चला. अजून किती निवांत? मुदत उलटून किती दिवस झाले? बस आता जमणार नाही आपल्याला. राणा, नमस्कार साहेब. नमस्कार. या बसून बोल. तुमच्या पोराने 1 महिन्याची मुदत मागितली होती. तुमच्याकडे बघून महिनाभर गप्प पण बसलो, पण आता थांबू शकत नाही. जमीन परत ताब्यात घ्यावी लागणार मला.